हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः, कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानन्दमीशमालन्दी वल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची किर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः, कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 4थ्या अध्यायातील 4थ्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात। अर्जुन उवाच म्हणजे अर्जुन म्हणाला, भवतः जन्म अपरम विवस्वतः जन्म परम त्वम आदौ प्रोक्तवान इति एतत् कथम विजानीयाम। त्याचा अर्थ असा होतो, भवतः जन्म अपरम, अर्जुन म्हणतो तुमचा जन्म अलीकडचा। देवा तुमचा जन्म अलीकडचा, अलीकडच्या काळातील, आणि विवस्वतः जन्म परम, आणि विवस्वानाचा जन्म म्हणजे सूर्याचा जन्म तो पलीकडचा म्हणजे फार प्राचीन काळचा। तेव्हा तुम्ही जे म्हणालात की मी आरंभी हा योग कोणाला सांगितला? सूर्याला सांगितला। तर त्वम आदौ प्रोक्तवान इति, तुम्ही आरंभी हा योग सूर्याला सांगितलास, इति एतत् कथम विजानीयाम, हे असं मी कसं जाणावं? तुमचा जन्म अगदी अलीकडच्या काळातला आणि त्या विवस्वानाचा जन्म सूर्याचा जन्म तर फार पूर्वीचा, तुमच्याही फार पूर्वीचा। त्यामुळं सृष्टीच्या आरंभी तुम्ही विवस्वानाला योग सांगितला, हे मी कसं बरं समजून घ्यावं? कुणीतरी समजून घेईल का? भगवंत आणि अर्जुन जवळजवळ समवयस्कच, मित्रच न सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम। हे कृष्ण हे यादव हे सखेती, सखा समान वयाचे, पण तो म्हणतो तुमचा जन्म अलीकडचा, तुम्ही फार झाले तर माझ्या वयाचे। आणि तो सूर्य वडिला ठाऊवा नाही। पुढे ज्ञानोबा बोलतील ना, जे तो विवस्वतू म्हणजे काही ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, तरी तोवाची केवी पाही उपदेशीला। विवस्मान म्हणजे कोण? तो तर आपल्या वाडवडिलांना देखील ठाऊक नाही, माहिती नाही, आणि मग तू त्याला उपदेश केलास, हे कसं काय शक्य आहे? त्याला प्रश्न पडला। भगवंतावर त्याचा अगदीच अविश्वास आहे असं नाही आहे, पण भगवंत ज्या वेळेस म्हणाले मी हा योग सूर्याला सांगितला, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत। भगवान म्हणाले की हा अविनाशी असलेला अव्यय असलेला हा जो योग मी पूर्वी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनूने इक्ष्वाकुला सांगितला, मी सूर्याला सांगितला सृष्टीच्या आरंभी। असं जे भगवंत म्हणाले त्याच्यावर त्या अर्जुनाला शंका आलेली आहे। आणि भगवंताने देखील
ह्या अर्जुनाला भलतंच काही सांगितलं आहे अशी कोणाचीही कल्पना न व्हावी. गीतेचा उपदेश करणारे श्रीकृष्ण हे केवळ त्या वृष्णी कुळातील वासुदेव नाहीत, तर ते साक्षात कोण आहेत? ब्रह्म आहेत. कृष्णस्तु भगवान स्वयं मायोपाधिक ब्रह्म म्हणजे साक्षात ईश्वर आहेत. याची स्पष्टता होण्याकरिता भगवंताच्या या बोलण्यावर शंका घेतल्यासारखं करून अर्जुन काय करतो आहे? प्रश्न विचारतो आहे. आज सकाळी थोडासा विषय पाहिला की नाही कीर्तनामध्ये आपण? भगवंत जरी त्या गोवळ्यांच्या मुलामध्ये खेळताना दिसतो आहे तरी तो काही सामान्य आहे का? परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी, गवळ्यांच्या घरी तो दिसतो आहे, खेळतो आहे, अंगणात बागडतो आहे, धुळीनं माखलेला आहे, सामान्य मुलांसारखा दिसतोय. म्हणजे काय तो सामान्य आहे का? नाही आहे. तो कोण आहे? कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्ण हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. ही कल्पना यावी म्हणून अर्जुन काय करतोय? शंका घेतल्यासारखं करून काही प्रश्न विचारतोय की देवा, तुमचा जन्म अलीकडच्या काळातला, विवस्वानाचा जन्म तुमच्याही पूर्व काळातला, त्यामुळे सृष्टीच्या आरंभी तुम्ही विवस्वानाला योग सांगितला. हे मी कसं बरं समजून घेऊ? कथम विजानीयाम, मी कसं ते जाणावं? तव अर्जुन म्हणे श्री हरी, माय आपुलेयाचा स्नेह करी, एथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी. तव अर्जुन म्हणे कृपानिधी श्रीहरी अवधारी, माय आपुलेयाचा स्नेहो करी, एथ विस्मयो काय. तव तव म्हणजे तेव्हा. अर्जुन म्हणे, अर्जुन म्हणाला, तेव्हा अर्जुन म्हणाला कृपानिधी श्रीहरी अवधारी, हे कृपानिधी, हे दयासागरा श्रीहरी अवधारी पहा. असं लक्षात घ्या की माय आपुलेयाचा स्नेहो करी, एथ विस्मयो काय. आई आपल्या लेकरावर प्रेम करते, मुलावर प्रेम करते. यात आश्चर्य ते काय आहे? त्यात आश्चर्य मानण्याचं काय कारण आहे? ती शेवटी कोण आहे? आईच आहे. माय आपुलेयाचा स्नेहो करी, एथ विस्मयो काय. आई आपल्या मुलावर प्रेम करते, यात आश्चर्य ते काय आहे? त्याप्रमाणे तू देखील हे देवा माझ्यावरील प्रेमापोटी माझं अज्ञान घालवण्याकरिता उपदेश करीत आहेस, यात देखील काय आश्चर्य आहे? तुझं देखील माझ्यावर काय आहे? प्रेम आहेच आहे. देवच म्हटलंय की नाही, स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः भक्तोसी मे सखाचेति रहस्यम हेतदुत्तमम. तू माझा भक्त आहेस, मित्र आहेस, म्हणून आज मी तुला तोच योग सांगितला आहे. हे ज्ञान कसं आहे? उत्तम रहस्य असं आहे, कुणाला हे न सांगितलेलं मी तुला सांगतो आहे. त्यामुळं अर्जुन म्हणतो कृपानिधी श्रीहरी, हे दयासागरा भगवंता देवा श्रीकृष्णा अवधारी पहा. लक्षात घ्या की माय आपल्याचा स्नेहो करी, एथ विस्मयो काय. आई आपल्या लेकरावर प्रेम करते, यात आश्चर्य ते काय आहे? तव अर्जुन म्हणे श्रीहरी. तव तव म्हणजे तेव्हा. तेव्हा म्हणजे भगवंतानी माग जे सांगितलं, तरी नावे कहे सहावे, गाजा बज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. या 31व्या ओबीमध्ये भगवंत म्हटले की हा काही आता याचा प्रसंग नाही आहे ज्ञान सांगण्याचा, हे युद्धाचा प्रसंग आहे. पण तरी देखील नावेक हे सहावे, थोडा वेळ या युद्धभूमीवरचा त्रास सहन करावा, येथील युद्धाचा धुमाकूळ मनात आणू नये, परंतु तुझं अज्ञान अगोदर दूर केलं पाहिजे, हे मला यावेळी माझं काय आद्य कर्तव्य वाटतं. तव तव म्हणजे तेव्हा. त्यानंतर मग अर्जुन म्हणतो देवा, तुम्ही जे म्हणता त्यात नवल ते काय आहे? माझं अज्ञान अगोदर दूर करावं असं तुम्हाला जे वाटतं त्याच्यात नवल असण्याचं काही कारण नाही, कारण आई मुलावर प्रेम करते, यात आश्चर्य ते काय आहे? आईनं आपल्या मुलावर
जीवापाड प्रेम करावं, यात नवल ते काय आहे? कारण ती शेवटी कोण आहे? आईच आहे. त्याचप्रमाणे तुमचं माझ्यावर आईप्रमाणे काय आहे? प्रेम आहे. आणि तुमचं माझ्यावर आईप्रमाणे प्रेम असल्यामुळं जरी ही युद्धभूमी आत्मज्ञान सांगण्यास योग्य स्थळ नाही आहे, तरी पण माझ्यावरील प्रेमामुळे तुम्ही सर्व गोंधळ सहन करून ते सांगायला काय झालेले आहात? प्रवृत्त झालेले आहात. हे काय आहे? अगदी स्वाभाविक असंच आहे. तुम्ही कसे आहात? कृपानिधी. तव अर्जुन म्हणे श्री हरी. पण अगोदर काय म्हटलं? कृपानिधी हे विशेषण आहे. कृपानिधी, करुणेचा साठा. निधी म्हणजे साठा, कृपा म्हणजे करुणा, करुणेचा सागर, कृपा सागर. देवाचा स्वभावच आहे सगळ्या जीवांवर काय करणं? प्रेम करणं, उपकार करणं. हा देवाचा काय आहे? स्वभावच आहे. तैसा नव्हे देवराव त्याचा कृपाळू स्वभाव. त्याचा स्वभावच काय आहे? कृपाळू आहे. संत जसे कृपावंत आहेत तसं देवाच्या बाबतीतही म्हटलेलं आहे. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर, नामासाठी पार पावविल. कृपा सागर आहे. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, होय नारायण दया सिंधू. दयेचा काय आहे? हा सागरच आहे. तुकोबाराय म्हणतात की नाही, देवा तू कृपा करुणा सिंधू. कृपेचा कारुण्याचा तू काय आहे? सिंधू म्हणजे सागरच आहे. तव अर्जुन म्हणे कृपानिधी श्रीहरी. हे कृपानिधी श्रीहरी. श्रीहरी हे श्रीकृष्णा. श्रीहरी, हरी नाव आहे देवाचं. श्रीहरी त्रयलोकाचं मोठं दुःख तो हरण करतो म्हणून काय म्हणतात? त्याला श्रीहरी म्हणतात. किंवा त्याचं नामस्मरण जर केलं तर सर्व पातक तो हरण करतो म्हणूनही देखील त्याला काय म्हणतात? हरी. श्रीहरी म्हणतात. सकळ पापा ते संहारी, या लागी बोलीजे नाम हरी. सगळ्या पापाचा तो संहार करतो म्हणून त्याला काय म्हणतात? हरी म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणे कृपानिधी श्रीहरी. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे दयासागरा, हे कृपासागरा, भगवंता, हे श्रीकृष्णा, अवधारी, असं लक्षात घे. माय आपुलेयाचा स्नेह करी. आई आपुलेयाचा म्हणजे आपल्या लेकराचा, आपल्याचा. आईचं आपल्या मुलावर अत्यंत काय असतं? प्रेम असतं. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीत. त्या आईला आपलं मूल फार आवडत असतं. ते जरी कसंही असलं, कुरूप असलं, पांगळं असलं, तरी देखील आई त्याला कंटाळत नाही. एवढेच नाही तर उलट अशा या पंगू असलेल्या मुलावर आई काय करते? अधिक प्रेम करत असते. आंधळे पांगळे मुके अनर्गळ, परी जीवा परीस बाळ पडियंते माते. त्या आईला जीवापेक्षा ते बाळ काय होत असतं? आवडत असतं. ज्ञानोबारायांनी बोललेलं आहे, किंबहुना धनुधारा जो मातेची या ये उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. किती किती म्हणून प्रेम असतं? खूप प्रेम असतं. पण त्याच्यात काही नवल नाही, कारण ती शेवटी काय आहे? आई आहे. तव अर्जुन म्हणे श्रीहरी माय आपुलेयाचा स्नेह करी, तेथ विस्मयो काय अवधारी, किंवा एथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी. तू संसार श्रांतांची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. तू संसार श्रांतांची सावली, अनाथ जीवांची माऊली, तुझीच कृपा कीर आमुते प्रसवली. तू कोण आहेस? तू संसार श्रांतांची सावली. संसारातील कष्टांनी शिनलेले जे लोक आहेत, थकलेले जे लोक आहेत, त्यांच्या विसाव्याचं स्थान तू आहेस. या जन्म मरणाच्या श्रमान दमलेल्या जीवांची सावली तू आहेस, अर्जुन देवाला म्हणतोय. मग या जीवांना दुसरा विसावा कोणता आहे? विश्रांतीचं स्थान दुसरं नाहीच आहे. विश्रामगृह लिहिलेलं असतं. पण कसला आलाय डोंबल्याचा विश्राम तिथं? ही जन्म मरण परंपरा जी जीवाच्या पाठीमागं लागलेली आहे, यामध्ये थकलेले जे जीव आहेत, त्या जीवाला विश्रांतीचं एकमेव स्थान आहे. कोण? भगवंत. तो म्हणतो तू संसार श्रांतांची सावली. संसार तापाने थकलेल्यांची, संसारामध्ये दमलेल्या शिनलेल्यांची तू कोण आहेस? सावली आहेस. सावली, छाया आहेस, आश्रय आहेस. आता जो उन्हाने तप्त होतो
किंवा कष्टाने शिणतो थकतो, तो काय करतो? सावलीचा शोध घेतो. विसाव्याचं स्थान कुठं आहे, आश्रय स्थान कुठं आहे, त्याचा काय करतो? शोध घेतो. त्या स्थानाचा काय करतो? आश्रय करत असतो. मनुष्य देखील आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक अशा त्रिविध तापांनी तप्त झालेला आहे. अनेक दुःखांनी कष्टी झालेला आहे. संसाराच्या तापे तापलो मी देवा, या संसाराच्या तापानं तप्त झालेला आहे हा जीव. कारण हा संसार हा दुःख स्वरूपच आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठेच नाही आहे. श्रीमंतांकडेही नाही आहे आणि गरिबाकडेही नाही आहे. कोठेही सुखाचा विचार नाही आहे. सुख नाही असं नाही म्हटलं, सुखाचा विचार सुख तर नाहीच आहे, सुखाचा विचार सुद्धा नाही आहे. विचारही कशाचे आहेत? दुःखाचेच आहेत. संसारामध्ये अनेक प्रकारची काय आहेत? दुःखे आहेत. अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती, न साहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरलासे. या संसार दुःखाचं वर्णन जर त्या दगडासमोर केलं तर त्या दुःखांना ऐकून तो दगड सुद्धा फुटेल असं सांगतात. असं आहे, इतकी काय आहेत? दुःख आहेत. आणि ही सगळी जी दुःख आहेत, या सगळ्या दुःखांचा अंतर्भाव जन्म मृत्यूच्या दुःखामध्ये होतो. तेथ सकळ दुःख धामे, भुंजी जती जिये मृत्यू जन्मे. ही सगळी जन्म दुःख परंपरा कशामुळे लागलेली आहे? जन्माला आलो म्हणूनच लागलेली आहे ना. जन्माला आलो म्हणूनच मरणाचं दुःख आहे. जन्माला आलो म्हणूनच रोगाधिकांचं काय आहे? दुःख आहे. दारिद्र्याचं, अपमानाधिकाचं काय आहे? दुःख आहे. मग सगळ्या दुःखाचं मूळ कारण काय आहे? हे जन्म मरण. जो जन्माला येतो म्हणजे शरीरधारी होतो, त्याच्याच मागे त्रिविध दुःख लागत असतात. आणि जो जन्मतो त्यालाच काय व्हावं लागतं? मरावं. जातस्य ही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य उपजेते नाश. आणि हे पहा, जन्म आणि नाश हे असे आदि आणि अंत असे दोन विकार आले की मध्यंतरी असलेले असती, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, हे विकार त्याच्याबरोबरच येतच असतात. म्हणून जन्मन आणि मरण हे जीवाच्या माग अनादि काळापासून लागलेलं काय आहे? चक्र आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. आहे का नाही? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. असा संसार तापाने तापलेले जे जीव आहेत, असे संसार दुःखानं पिडलेले जे जीव आहेत, त्यांची तू कोण आहे? सावली आहे. तू संसार श्रांतांची सावली, अनाथ जीवांची माऊली. तू अनाथ जीवांची कोण आहे? माऊलीच आहेस. दीनजनांची, अनाथ जीवांची, दीनजनांची, निराश्रित जीवांची. इथे अनाथ शब्दाचा अर्थ दरिद्री, भिकारी, निराधार असे लोक असा काही घ्यायचा नाही आहे. तर इथे अनाथ म्हणजे परमात्म्याशी जे अनन्य झालेले आहेत किंवा त्या परमात्म्याकरिता जे दीन झालेले आहेत, अभिमान रहित झालेले आहेत, असे घ्यायचे. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ, कृपावंत किती, दीन बहु आवडती. भगवंत किती कृपावंत आहे, त्याला दीन लोक फार आवडतात. हे पहा, अशा अनाथांची तू कोण आहेस? माऊली आहेस. आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा, तुझीच कृपा कीर आमुते प्रसवली. तुझ्या कृपेनच खरोखर आम्हाला जन्म दिलेला आहे. तुझीच कृपा जन्माला आलेली आहे किंवा तुझ्या पोटी आम्ही गुरुपुत्र म्हणून काय झालेलो आहोत? जन्माला आलेलो आहोत, जन्म दिला. अर्जुन म्हणतो देवा फार काय सांगायचं, आम्हाला तर तुझ्या कृपेनं जन्म दिलेला आहे, तुझ्या कृपेवरच आम्ही जगलेलो आहोत. देवा तू तर अनाथांची माऊली आहेस आणि आम्ही तर तुझ्या प्रत्यक्ष तुझ्या कृपेचीच कोण आहोत? लेकरं आहोत. तू आमच्याकरिता कष्ट सोसावेत यात नवलते काय आहे? तो अर्जुन म्हणे श्रीहरी माय आपल्याचा स्नेह करी, तेथ विस्मय काय अवधारी, कृपानिधी. आणि तू देखील आमची कोण आहेस? आईच आहेस. तू संसार श्रांतांची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. देवा पांगुळ एखादे विजे, तरी जन्मोनी जोजारू साहिजे. ते बोलो काय तुझे,
तुझची पुढा. देवा एखादे पांगुळ वीज तरी जन्मवनी जोजारू साहिजी, हे तुझे तुझची पुढा काय बोलो. अर्जुन म्हणतो, हे देवा एखादे पांगुळ बीज, आईनं जर एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला तरी जन्मोनी जोजारू साहिजे, तर जन्मापासूनच त्याचा जो त्रास आहे तिला सोसावा लागतो. अगदी तसाच प्रकार आहे. हे तुझे तुझची पुढा काय बोलू. ही तुझी जी करणी आहे, तुझ्याच समोर आम्ही काय सांगावी, तुझ्याच समोर आम्ही हे काय बोलावं, किंवा हे तुझेच कौतुक तुझ्या पुढं बोलून कसं काय दाखवावं. अर्जुनाला सांगायचंय. त्या उदाहरणही देतो तो की देवा पांगुळ एखादे विजे तरी जन्मवणे जोजारू साहिजे. एखाद्या माऊलीनं त्या पांगळ्या मुलाला जर जन्म दिला तर जोजारू म्हणजे बोजा, त्रास, काय म्हणतात, कटकट, मराठीत काय म्हणतात, खस्ता खाणे आहे ना. हे सगळं त्या आईला काय करावं लागतं, सहन करावं लागतं. असं कोणतंही मूल जन्माला आलं तर त्याचं ती आई काय करते, सहन करतच असते. पण एखाद्या आईचं मूल जर जन्मतःच पांगळं म्हणा, आंधळं म्हणा, विकलांग असं जन्माला जर आलं तर त्याला रोज आंघोळ घालणं, जेवण, कपडे वगैरे ती सगळी करत असते. जन्मभर त्याचा काय करत असते, त्रास सहन करत असते. तुकोबाराय म्हणतात, अमंगळपणे कंटाळा न धरी उचलोनी करी कंठी लावी. ते पांगळा असल्यामुळं त्याला शौचादी क्रिया करण्यासाठी स्वतःही जाता येत नाही. लक्षात आलं का. पण तरी देखील ती आई त्याचा काही त्रास मानत नाही. अमंगळपणे कंटाळा न धरी, त्याचा काही कंटाळा तिला येत नाही. हे उदाहरण अर्जुन देतोय की देवा पांगुळ एखादे विजे तरी जन्मापासूनच जोजारू साहिजे, त्याचा सर्व काही करण्याचा त्रास तिला सहन करावा लागतो. अगदी त्याचप्रमाणे देवा तू आमच्याकरिता, आमच्यासाठी आतापर्यंत अनेक वेळा काय केलेला आहे, त्रास सहन केलेला आहेस. जेव्हा जेव्हा आम्ही तुझा धावा करावा तेव्हा तेव्हा येऊन तू आमचं काय करतो, संकट निवारण करतो आहेस. संकट निवारण आतापर्यंत केलेली आहेत. ह्या गोष्टी तुला ठाऊक नाहीत का, तुला माहितीच आहे. हे बोलो काय तुझे तुझची पुढा, हे तुझंच तुझ्या पुढे आम्ही काय बोलावं. हे सगळं जे अर्जुनानं भगवंताला बोललंय ना, कशासाठी, त्याला प्रश्न विचारायचा एक. अर्जुन देवाला काय करणार आहे, प्रश्न विचारणार आहे. म्हणून आता पुसेन जे मी काही ते थन्निके चित्त देई, तेवीची देवे कोपावे ना काही बोला एका. आता मी जे काही पुसेन तेथ निके चित्त देई, तेवीची एका बोला देवे काही कोपावे ना. आता मी जे काही पुसेन, आता मी जे काही तुला विचारणार आहे, तेथ निके चित्त देई, त्याकडे चांगलं लक्ष दे. कोण म्हणतंय, अर्जुन म्हणतोय. कोणाला, देवाला. तो म्हणतो मी तुला आता काही विचारणार आहे, जे विचारणार आहे त्याकडे तू काय कर, चांगलं लक्ष दे. आता पुसेन मी जे मी काही तेथ निके चित्त दे, चांगलं लक्ष दे. लक्षपूर्वक ऐक आणि ऐकून तेवीची एका बोला देवे काही कोपावे ना. आणि त्याचप्रमाणे माझ्या एका प्रश्नावर, आता मी जो काही प्रश्न विचारणार आहे, प्रश्न करणार आहे, त्यावर देवे कोपावे ना, देवांनी मुळीच रागावू नये. लक्षात आलं का. तुम्हाला राग येईल असं मी काहीतरी विचारणार आहे, पण तुम्ही माझ्या त्या प्रश्न करण्यावर रागावू नका, रागावू नये. आता पुसेन जे मी काही, पुसेन म्हणजे विचारीन. पुसणे हा जो शब्द प्रयोग आहे ग्रामीण मराठी भाषेमध्ये, विचारणं या अर्थी त्याचा उपयोग केला जातो. पुसणे शब्दाचे दोन अर्थ. पुसणे म्हणजे पुसून टाकणे, फळ्यावर लिहिलं पुसून टाकलं, आणि पुसणे म्हणजे विचारणे. ज्ञानोबा यांनी प्रयोग केलेला आहे की नाही, भाष्यकारा ते वाट पुसतू, म्हणजे भाष्यकारांच्या वाटा पुसून नाही टाकल्या,
त्यांना काय केली वाट. काही अशा महापंडितांनी त्या पुसणे शब्दाचा अर्थ पुसून टाकणे असा घेतलेला आहे. ते म्हटले ज्ञानोबरायांनी गीतेचा स्वतंत्र अर्थ केला. पूर्व काळात जे भाष्यकार होऊन गेले त्यांच्या वाटा काय केल्या, पुसून टाकल्या. हे पोंगा पंडितांचं काम असतं असं लक्षात आलं. पुसणे म्हणजे विचारणे. आणि त्याला त्यांनी कारण काय दिलं, पुसणे हा अतिशय ग्रामीण शब्द प्रयोग आहे. ज्ञानोबरायांसारखे तत्वज्ञानी विचारणे या अर्थामध्ये पुसणे या शब्दाचा प्रयोग करणार नाही. मग ही ओवी दिसली नाही का त्यांना. आता पुसेन जे मी काय, इथं काय पुसेन म्हणजे काय पुसून टाकीन या अर्थी आला का शब्द. विचारीन देवा, आता मी काही विचारणार आहे त्याकडे चांगले लक्ष द्यावं. देवीची देवे कोपावे ना काही बोलावे का. त्याबरोबरच माझ्या एका प्रश्नाने देवाने माझ्यावर रागावू नये ही माझी काय आहे, विनंती आहे. भगवंतांनी ज्या दुसऱ्या श्लोकामध्ये जे सांगितलं त्यावर अर्जुनाला काय करायचा आहे, आक्षेप घ्यायचा आहे. परंतु भगवंत म्हणजे काही सामान्य मनुष्य आहे का. तेव्हा भगवंताला आपल्या प्रश्नाचा राग येऊ नये एवढ्याकरिता अर्जुनानं या मागच्या या 2-3 ओव्या आहेत त्या ओव्यातून भगवंताच्या कृपाळू स्वभावाचं काय केलं, वर्णन केलं. आपल्यावर असलेली जी देवाची ममता आहे तिचं काय केलं, वर्णन केलं. आणि आता मोठ्या सौजन्याने तो भगवंताला म्हणतो आहे की देवा, मी जे काही तुम्हाला काही विचारणार आहे त्याबद्दल आपण रागावू नका. म्हणून अगोदर वर्णन केलंय देवाचं. तो अर्जुन म्हणे श्रीहरी माया पुलियाचा स्नेह करी, इथ विस्मय काय अवधारी कृपानिधी. तू संसार श्रांतांची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. देवा पांगुळ एका देवी जे, तरी जन्मवनी जो जारू साहिजे. हे बोलो काय तुझे तुझची पुढा. आणि मग आता प्रश्न करताय. म्हणजे एखाद्याला म्हणावं आपला स्वभाव अतिशय शांत आहे, आपण कधीही कोणावर रागावत नाहीत, आणि मागावून काय करायचं, त्याला राग येईल अशी गोष्ट बोलायची. म्हणजे त्याला म्हणून बसलेलो असतो आपण काय की तुम्ही शांती ब्रह्म आहात. आणि नंतर जरी त्याने राग येण्यासारखी गोष्ट केली तरी त्याला रागावण्याला काही कारणच ठेवू नये. तसं तो म्हणतोय आता पुसेन जे मी काही, ते थनिके चित्त देई तेवीची देवे कोपावे ना काही बोलाये का. मग विचारतो तो, तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावे कमज चित्ता मानेची ना. अनंता, तरी जे मागील वार्ता तुवा सांगितली होती ते मज चित्ता नावेक मानेची ना. अनंता, हे अनंता, हे श्रीकृष्णा, तरी जे मागील वार्ता, तर जी पूर्वीची मागची गोष्ट तू मला जी सांगितली, तुवा सांगितली, ती माझ्या मनाला क्षणभर पटतच नाही. म्हटलं तू जे काही बोलला अनंता, माझा प्रश्न असा आहे की तो जो योगासंबंधीचा प्राचीन इतिहास जो सांगितला की नाही, की अगोदर सृष्टीच्या आरंभी मी हाच योग कुणाला सांगितला, सूर्याला सांगितला. हे जे तू बोललेला आहेस ना, आतापर्यंत तरी माझ्या मनाला ते काही पटलेलं नाही. ते नावेक मज चित्ता मानेची ना. वार्ता म्हणजे गोष्ट, तरी मागील जे वार्ता कथा, तुझी कथा सांगितलीस, गोष्ट सांगितलीस, कोणती गोष्ट की हाच योग मी पूर्वी सूर्याला सांगितला होता, हे काही मला अजिबात पटलेलं नाही. या वेळेपर्यंत तरी निदान माझ्या मनाला ही गोष्ट पटलेली नाही. हा योग पूर्वी तुम्ही सूर्याला उपदेशीला असं जे सांगितलं ते माझ्या मनाला पटलेलं नाही. हा, तू असं सांगितलं असतंस की आता जे कोणी उपस्थित आहेत या भूमंडळावर त्यांना कोण भीष्माला सांगितलेलं आहे, धर्मराजाला मी सांगितलं तुझ्या अगोदर, असं जर म्हटलं असतास तर ते जरा पटण्यासारखं होतं. तू कोणाला सांगितलं म्हणतोस, सूर्याला. अरे जे तो विवस्वतू म्हणजे काही ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, तरी तुवाची केवी पाही उपदेशीला. जे तो विवस्वतू म्हणजे काही ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, तरी तुवाची केवी उपदेशीला पाही. माझ्या मनाला हे अजिबात पटलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की जे तो विवस्वतू म्हणजे काही, कारण असं आहे की पहा, तो विवस्वान म्हणजे कोण ऐसे हे वडिला ठाऊवे नाही.
हे आपल्या वाडवडिलांना देखील माहिती नाही. तुझी माझी गोष्ट सोडून दे, आपल्या वाडवडिलांना सुद्धा हा विवस्वान म्हणजे हा सूर्य कोण आहे हे माहीत नाही आहे. तरी तुवाची केवी पायी उपदेशीला आणि तूच त्याला कसा काय उपदेश केलास विचार कर. जर बोलताना विचार करून सांगत आहे म्हटले. पुढचा माणूस कोण आहे याचा विचार करून जरा बोलत जा. अर्जुन आहे की नाही. बरं अर्जुनालाच मग तो बुद्धिवान आहे असं म्हटले. प्रज्ञाकांत प्रज्ञा पृथ्वीचा राव, शब्द तत्व सारज्ञ, महाबुद्धिवान कोण आहे अर्जुन आहे. भगवंताला देखील त्याच्या बुद्धीची काय आहे खात्री आहे. हा अगस्तीची दुसरा म्हटलेला आहे. एका घोटात हा सगळा श्रीकृष्ण उक्ती सागरा, हा अगस्तीची दुसरा गोटू भरूप आहे एक सरा आघवे, असा सगळ्या ज्ञानाचा एका घोटात प्राशन करू पाहतो आहे. एवढा बुद्धिवान आहे. मग देवा जरा विचार करून बोलत जावं पुढचा कोण आहे. खूपच जर गेलेला असेल तर त्याला सांगू शकतो. मी कोणाला सांगितलं, सूर्याला सांगितलं, अजून कोणाला सांगितलं असं सांगू शकतोस. पण तो विवस्वान म्हणजे कोण हे आपल्या वाडवडिलांना देखील ठाऊक नाही. आणि त्याला तू उपदेश केलास हे कसं काय शक्य आहे. तो कधीचा आहे तो सूर्य, तो तरी ऐकीजे बहुता काळाचा. आणि तू कधीचा आहे आणि तू तो श्रीकृष्ण सापेचा म्हणजे सांप्रतचा, हल्लीचा, अलीकडच्या काळाचा. म्हणून गायी मातूचा विसंवाद. ह्या तुझ्या बोलण्यातली विसंगती काय आहे स्पष्ट आहे. माझा त्याच्यावर विश्वास न ठेवण्याचं हे कारण आहे म्हटले. हा एका काळातले दोघं असते तर मग मान्य केलं असतं. जे तो विवस्व तो तरी ऐकीजे बहुता काळाचा, तो तरी बहुता काळाचा ऐकीजे. आणि तू श्रीकृष्ण तव सापेचा म्हणून गा ये मातूचा विसंवादू. तो म्हणजे तो विवस्वान, तो सूर्य, तो तरी बहुता काळाचा ऐकीजे. तो तर पुष्कळ काळ गतकाळचा पूर्वीच्या काळचा आहे असा ऐकत आलेलो आहोत. आणि तू श्रीकृष्ण तव सापेचा, आणि तू श्रीकृष्ण तर हल्लीचा आहे, माझ्या वर्तमान काळाचा आहे, माझ्या समोर आहेस, माझ्याच समान काय आहे वयाचा आहेस. म्हणून गायी मातूचा विसंवादू. म्हणून हे देवा ह्या तुझ्या बोलण्यात काय आहे विसंगती आहे. तुझ्या बोलण्यातील विसंगती काय आहे स्पष्ट आहे. तू श्रीकृष्ण तर अगदी अलीकडच्या काळात जन्माला आलेला आहेस. तो तरी ऐकीजे बहुता काळाचा. ऐकीजे म्हणजे ऐकलं जातं कुठं शास्त्रात पुराणांमध्ये असं ऐकलेलं आहे की तो सूर्य काय आहे फार पूर्वीचा आहे, बहुता काळाचा, फार काळापूर्वीचा आहे. अर्थात काय आहे सृष्टीच्या आरंभाचा तो आहे. आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा म्हणजे सांप्रतचा, हल्लीच्या काळात आत्ताच आहेस. म्हणून तू जे बोललास ना की मी हाच योग कोणाला सांगितला सूर्याला, हे बोलणं काही मला पटत नाही. त्याच्यात काय दिसतो विसंवाद, विरोध दिसतो, विसंगती दिसते. कोणत्याही प्रकारचा संबद्धपणा दिसत नाही, असंबद्धताच दिसून येते. म्हणून ही गोष्ट माझ्या बुद्धीला पटत नाही. या ठिकाणी अर्जुनानं जी शंका घेतलेली आहे ती कोण्याही सामान्य मनुष्याला येऊ शकते की नाही. आता समजा तुम्ही सगळे माझ्या वडिलांच्या वयाची माणसं आहात आणि मी सांगितलं, काय सांगितलं, आता मी जे हे प्रवचनातून सांगतो आहे हेच मी तुमच्या आजोबांना सांगितलं होतं. पटेल का? तुम्ही काय म्हणाल आमच्या आजोबा कधीचे आणि तू अलीकडच्या काळातला, हे कसं काय. ही विसंगती स्पष्ट आहे की नाही. मग तशी कोणालाही शंका येणं शक्य आहे, ती अर्जुनाला आलेली आहे. तो तरी ऐकीजे बहुता काळाचा आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा म्हणून गायी मातूचा विसंवाद. बर हे तुझं म्हणणं खोटं आहे असं तरी आम्ही कसं म्हणावं. तू देव आहेस, तुझं म्हणणं व खोटं आहे असं तरी आम्ही कसं म्हणावं. देवीची देवाचरित्र तुझे, आपण काही काय जाणीजे, आपण किंवा आपण काय जाणीजे, हे लटिके केवी म्हणजे एकी हेळा. देवा देवीची तुझे चरित्र आपण काय जाणीजे, हे लटिके एकी हेळा केवी म्हणीजे. देवीची देवा हे श्रीकृष्णा देवीची, तसेच तुझे चरित्र
तुझं जे आगाध चरित्र आहे, पूर्व चरित्र आहे, आपण काय जाणीचे, आम्हाला काय कळणार आहे म्हटले. हे लटिके केवी म्हणजे एकी हेळा, म्हणून हे खोटं आहे, हे तू बोलतोस हे खोटं आहे असं एकदम तरी आम्ही कसं म्हणावं. मग त्याला भ्रम निर्माण झाला ना. देवानं सांगितलेलं पटतही नाहीये आणि खोटही म्हणता येत नाहीये. कारण देवाचं चरित्र कसं आहे, आगाध आहे. तो म्हणतो तेवीची देवा चरित्र तुझे आपण काही काय जाणीजे. चरित्र अद्भुत, भगवंताचं चरित्र कसं आहे, अद्भुत आहे, अगम्य लीला आहे. सहज करताना दिसतोय पण आचाट कृत्य करतोय तो. मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडचीच सगळी काय आहेत त्याची कामं आहेत. भगवान श्रीकृष्णाचं अलौकिकत्व अर्जुनाच्या दृष्टीला यापूर्वीही अनेक वेळेस पडलेलं आहे. श्रीकृष्णाची गोकुळातील लीला, मथुरेतील लीला, द्वारकेतील लीला, अद्भुत चरित्र अर्जुनानं ऐकलेली आहेत. जो देवकी वसुदेवास्तव झाला त्यानं बराय म्हणतात. कुमारीसाठी गोकुळी गेला, तो मी प्राणासकट पियाला, पूतने ते नुघडता बाळपणाची फुली, मिया अदानवी सृष्टी केली, करी गिरी धरुणी उमाणिली महेंद्र महिमा. ह्या कृष्णाचं बालचरित्र, तारुण्यातील युवावस्थेतील चरित्र हे अर्जुनानं काय केलं, ऐकत आलेलं आहे. म्हणून तो म्हणतो तेवीची देवा चरित्र तुझे आपण काय जाणीजे. तेव्हा तुझं हे जे चरित्र आहे मी कसं काय जाणू शकतो, पूर्वचरित्र आम्हाला कसं काय कळणार. जाणीजे काय, जाणीजे म्हणजे जाणावं, जाणलं जावं. भगवंताचं जे अगम्य असं चरित्र आहे ब्रह्मदेवाला सुद्धा कळलेलं नाही. कौतुक पाहावया माव ब्रह्मेने केली, वत्से ही चोरोण्या सत्य लोकाशी नेली. त्या कौतुक त्यानं काय केलं होतं, ती गाई वास्त्र चोरून नेलेली होते. पण गोपाळ गाई वत्से दोन्ही ठाई राखिली, सुखाचा प्रेम सिंधू अनाथांची. चरित्र कळालेलं नसेल तर अर्जुनाला ते कसं काय कळणार. म्हणून तो काय म्हणतो, तो म्हणतो आपण काही जाणीजे. तेवीचे देवा चरित्र तुझे आपण काय जाणीजे. बरं हे लटिके केवी म्हणजे एकी हळा, बरं एकाएकी एकदमच देवा तुझं चरित्र लटका आहे, खोटा आहे, तुझं हे बोलणं खोटं आहे असं तरी आम्ही कसं म्हणावं. कारण तुझं चरित्र काय आहे, अगम्य आहे. तू म्हणतोस तर एखाद्या वेळेस तू सूर्याला सांगितलंही असशील. म्हणजे त्याला अशी द्विधा काय झाली आहे, त्याची अवस्था झाली. तेवीचे देवा चरित्र तुझे आपण काही जाणीजे, हे लटिके केवी म्हणजे एकी हेळा. उभ्या आहे घ्यायच्या. काय उभी तुमच्या परी हेची मातू आघवी, मी परियेशी ऐशी सांगावी, जे तुवाची तया रवी उपदेशू केला. की जे तुवाची तया रवी केवी उपदेशू केला. परी हेची आगवी मातू, मी परियेसे ऐशी सांगावी, जे तुवाची तया रवी उपदेशू केवी केला. परी हेची आगवी मातू. तेव्हा हीच सगळी जी हकीकत आहे, हीच सगळी जी गोष्ट आहे, मी परियेसे ऐशी सांगावी, मला समजेल, पटेल, कळेल अशा रीतीनं काय करू कर तू मला सांग. जे तुवाची तया रवी उपदेशू केवी केला, असं सांग की तूच त्या सूर्याला उपदेश कसा काय केलास. केवी म्हणजे कसा, कशा रीतीनं केलास. मला तर तू माझ्याच समान वयाचा दिसतोयस आणि तो सूर्य फार पूर्वीचा असा वाटतोयस. मग आताच्या काळातील माणसानं पूर्वीच्या काळातील माणसाला कसा काय उपदेश केला, आता ते तू मला सांग. कोणत्या रीतीनं, केवी कसा, कोणत्या रीतीनं, कोणत्या प्रकारानं तू त्या सूर्याला काय केलेला आहेस, उपदेश केलेला आहेस. आता ह्या वर्तमान देहात असताना केलेला आहेस की अन्य देहामध्ये त्या रवीला, त्या सूर्याला उपदेश केलेला आहेस. बर, तो उपदेश तू त्या काळात केलास हे आत्ता तुला स्मरण कसं काय राहिलेलं आहेस, हे सगळं काय कर मला समजावून सांग. परी हेची मातू आघवी, मी परियेशी ऐशी सांगावी, जे तुवाची तया रवी केवी उपदेशू केला. आता भगवंत अर्जुनानं जे विचारलेलं आहे ते सर्व काय करणार आहेत पुढे
सांगणार आहे. भगवंत म्हणतील की बाबा तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत, पण हे अर्जुना ते सगळे मी जाणतो आणि तू काही जाणत नाहीस. हे पुढच्या श्लोकात सांगतील, त्याचा विचार उद्या आपण करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवी वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मारतंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सद्गुरु बंशी महाराज की. सद्गुरु जोग महाराज की जय.